पेरेंट्सने ना पाईक सिंड्रोम जो असतो सायकोलॉजीमध्ये ज्याला बोललं जातं तो समजणं अत्यंत गरजेचं आहे. काय आहे तो? पाईक नावाचा फिश होता. सायकोलॉजिस्टने काय केलं, त्याला एका टँकरमध्ये टाकलं, फिश टँकमध्ये, बरं. आणि छोटे छोटे मासे पण टाकले आणि तो पाईक फिश त्या छोट्या माशांना जाऊन खायचा. मग त्यांनी काय केलं, त्या फिश टँकला डिवाइड केलं, एक मध्ये ग्लास टाकलं. आता तो पाईक फिश त्या छोट्या माशांपर्यंत जाऊ शकत नव्हता आणि प्रत्येक वेळेस जायचा तो त्या ग्लासवरती आपटायचा आणि बऱ्याच वेळा ट्राय केल्यानंतर त्याने ते सोडून दिलं आणि इतकं की मग तो एका कोपऱ्यात बसायला लागला. मग त्याने ते ग्लास काढून टाकले. आता गंमत अशी, ते ग्लास काढून टाकल्यानंतर सुद्धा पाईक फिश त्या छोट्या माशांपर्यंत जात नव्हता, कारण त्याला वाटलं की आपल्याला हे जमणारच नाहीये. नाऊ दिस इज द ट्रिक. सायकोलॉजीमध्ये ह्याला लर्न हेल्पलेसनेस असं म्हणतात. म्हणजे आपण अशा पद्धतीने एखाद्याला कंडिशन करतो की अल्टिमेटली त्याला ते करण्याची इच्छा किंवा ते आपण करू शकतो हा कॉन्फिडन्स, हा विश्वासच निघून जातो. आणि एक्झॅक्टली आपण हे मुलांमध्ये करतो की तू हे वीक आहेस, हे तुला नाही जमणार, किंवा तू ॲव्हरेज आहेस, किंवा तू बघ त्याला जास्त तुझ्यापेक्षा जमतं. अशा पद्धतीने आपण त्यांना तो एक लर्न हेल्पलेसनेस करतो आणि त्याच्यामधनं मग त्यांची आत्मविश्वास जो असतो त्यांचा किंवा इच्छाशक्ती जी असते तीच मारून टाकतो. आणि हे केवळ मार्क मिळवण्यासाठी किंवा एक्झाममध्ये पास होण्यासाठी नाही, इव्हन लाईफमध्ये पण या गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. म्हणून आपण मुलांना लेबल करायच्या आधी 10 वेळा विचार करायला पाहिजे.